नेक सर्जरी म्हणजे कॅन्सर सर्जरी, फेशियल प्लास्टिक्स, फेशियल ट्रॉमा, पीडियाट्रिक एंट्री असं सगळं केल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी डॉक्टर चितळे ENT हॉस्पिटल 50 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी पुण्यामध्ये टिळक रोडला ENT हॉस्पिटल स्थापित केले, जिथे अव्याहात कान नाक घशामधली उत्तम सेवा दिली गेली. त्यांनी स्वतः कधी फोर्स केलं नाही की परत आलंच पाहिजे, हिंदुस्थानात आलंच पाहिजे, पण मे बी द पेशंट्स कॉल्ड मी बॅक असं वाटतंय. कारण आता त्याच्यानंतर जवळजवळ मी ते 15 वर्ष हॉस्पिटल सांभाळलं आणि त्याच्यात जे काय हा अद्वितीय आनंद मिळतोय की आपल्या माणसाला इकडे येऊन आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा द्यायला, ते समाधान काय अमेरिकेत बसून निश्चित मिळालं नसतं. हा एक भाग होता. दुसरा, त्यांनी एक गोष्ट माझ्या थिंकिंगमध्ये प्लॅन केली होती की जरी तिकडनं आलं की आपण अमेरिकन बोर्ड सर्टिफाईड आहे आणि आपल्याला सगळं ज्ञान आहे, तर हे ज्ञान ग्रासरूटपर्यंत कसं पोचेल, फार आदिवासी भागात ज्या भागांमध्ये तुम्ही काम करताय त्या भागात कसं पोचेल, आशा वर्करला कसं पोचेल, त्या कम्युनिटी वर्करला कसं पोचेल, त्या जनरल प्रॅक्टिशनरला कसं पोचेल. कारण हा माझा जो भाग आहे कान नाक घसाचा, हा सुपर स्पेशालिटीमध्ये मोडतो. आय एम व्हेरी सॉरी की इंडिया इज स्टील स्ट्रगलिंग विथ बेसिक नीड्स. आता जसं आम्ही सांगितलं, ANC, PNC, बेसिक हेल्थ केअर, ह्याच्यातच आपण मागे पडलेलो आहोत. पण मला असं वाटतंय की हा जो काही अप्रोच आहे, ENT आणि हेड अँड नेक हा कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लिकेटेड विषय आहे, कारण तो बाहेरनं आजार दिसत नाही. त्यामुळे माझ्या भागातला जो कॅन्सर आहे तो आता अनफॉर्च्युनेटली लेट स्टेजलाच डायग्नोज होतो. स्टेज 3 आणि स्टेज 4 शिवाय तो सापडतच नाही. तर अशी ही काही लक्षणं आता नाही, तर तुम्ही अनायासे घरोघरी जातच आहात, बरोबर. तुम्ही एक त्याच्यावर 5 मिनिटं घालवून, 10 मिनिटं घालवून की कानामधली रेड फ्लॅग साईन म्हणजे त्यांचा घात करणारी किंवा ज्याच्यात त्यांना इमिजिएट ट्रीटमेंट अवेलेबल आहे, जसं मी तुम्हाला सांगते तोच भाग मी सरांशी बोलणार की आपल्या प्रत्येक इमर्जन्सीमध्ये पेशंट कसा हँडल केला पाहिजे, म्हणजे ENTची प्राथमिक लेवलची केअर त्याला कशी दिली पाहिजे, फर्स्ट लाईन केअर, सेकंड लाईन केअर, हा भाग मी त्यांच्याशी डिस्कस करणार.